हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आता सकाळचं 7 वाजलेलं आहे. माझं आंघोळ झालेलं आहे. इकडे चहा प्यायला लागलो आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि चहा पिऊन झालेला आहे. मी पहिलं हे भांडी सगळं घासून घेतो. आणि इकडं चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. आजचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आज ना आमच्या रानात ऊस लावायला माणसं येणार आहेत. आणि आज दिवसभर खूप धावपळ पण होणार आहे. सकाळचं वातावरण बघा. चला इकडे देवपूजा पण करून घेतलं. सोमवार आहे आज. आणि चुलीवर इकडं भात ठेवलेला आहे. आणि तसंच यांचं आंघोळ झालेलं आहे. चहा पिऊन बसल्यात. आणि भाजी काय कोबीची भाजी करायचं आहे आणि वांग्याची आमटी करायचं आहे. आणि कोबी भाजी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि डाळ भिजत ठेवलेलं आहे. टोमॅटो लसूण सगळं खूप गडबडीनं करायला लागलो आहे. कारण माणसं म्हणजे 7-8 जण येणार आहेत. आणि म्हणून त्यासाठी लई गडबड चाललेलं आहे. आणि हे बघा, काल आम्ही दवाखान्याला गेलतो. एक नवीन मसाला डबा आणलेला आहे. त्यामध्ये मसाला पण भरून ठेवलेला आहे. आणि तेल गरम झालं आहे. तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं आणि कोबी बारीक चिरून भाजून घेतलेला आहे. आणि इकडे टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. आणि इकडं सगळ्यांचं आंघोळ चाललेलं आहे. त्यांच्यासाठी नाश्त्याला पण करायचं आहे. त्यांचं आंघोळ झाल्यावर बाबांचं झालेलं आहे. यांनी पण आंघोळ झालेलं आहे. त्यांच्यासाठी नाश्ता पण करायचा आहे. आणि पहिला इकडं भाजी आमटी करून घेतो. मग त्यांना नाश्ता देतो. नाश्ता करून ठेवला त्यांना गार होतं आहे. त्यासाठी मी त्यांचं आंघोळ त्यांना आवरल्यावरच नाश्ता करायला घेतो. लसूण टाकलं, जिरं मोहरी टोमॅटो सगळं टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित भाजून घेतलं तेलामध्ये. आणि चटणी मीठ टाकतो आता. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज सपोर्ट करा. आणि सर्व मसाला त्यानं घातलेला भाजून घेतलं. आणि बारीक चिरून घेतलेलं कोबीज त्यामध्ये टाकून आता हे गॅस बंद करतो. अजून भाजी झालेलं नाही ते, कारण बाहेर चुलीवर ठेवतो. गॅस कसं इथं मिळत पण नाही. आणि गॅस आणायला तर ब्लॅकनं 1500-1200 असं पाहिजे. चुलीवर तिथं भात ठेवलं होतं. भात झालेलं आहे. आणि त्यावर ते भाजी ठेवलं. आणि गॅसवर फोडणी देतो. मग तिथं चुलीवर ठेवतो जाऊन. कारण गॅसवर जास्त लोळ करायचं नाही म्हणून चुलीवरच आत बाहेर माझं तर खूप धावपळ चाललेलं आहे. चला इकडं कोबीची भाजी बाहेर ठेवलेलं आहे. आणि भात झालं आहे. आता वांग्याची आमटी करायचं आहे. शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट घालून वांग्याची भाजी करणार आहे. वांगी बारीक चिरून घेतो. चला स्वयंपाक काय काय झालेला आहे बघूया. नाश्त्याला पोहे बनवलेला आहे तिघांपुरतं. आणि कोबीची भाजी आणि भात. आणि चुलीवर आहे वांग्याची आमटी. आणि अजून भाकरी करायचं आहे. चला इकडं पहिला नाश्ता दिला सगळ्यांना. इकडं बाहेर दादा ह्यांनी बसलेलं आहेत. यांना नाश्ता देऊन गोळ्या पण द्यायचा आहे त्यांना. झालं, मी पण थोडाफार नाश्ता करून घेतलं. आणि इकडं भाकरी करायला लागलो आहे. पीठ मळून घेतलेलं आहे. ह्यांना गोळ्या पण घेऊन बसलेल्या आहेत त्यांनी. त्याला पीठ मळून घेतलं, भाकरी करून घेतो. आत्ता लगेच आले तर बघा, रिक्षा भरून आलेला आहेत. माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि त्यांच्यासाठी इकडं चहा ठेवलेला आहे. चहा न्यायचा आहे. 10-12 माणसं आहेत रानात. त्यांच्यासाठी चहा नेतो. भाकरी करून 2-3 भाकरी होतात तर आलेत त्यांनी. मग ते आल्यावर त्यांना चहा पाणी दिलं. त्यांनी म्हटलं चहा तिकडेच घेऊन या, वेळ झाला आहे म्हणून. आता 11-11:30 वाजलेला आहे. ह्यांनी म्हटलं मी पण येतो म्हणून त्याने यायला लागल्यात. त्याला वाटी धुवून घेतलं. सगळ्यांना चहा द्यायला लागलो आहे. बघा रानात बायका पण आलेल्या आहेत. बापही पण पूर्ण रान भरलेलं आहे.
10-12 जण आहेत ऊस लावायला. इकडं पाणी पण सोडल्यात. ह्यांनी पण चहा पिऊन इथं सावलीला बसलेला आहेत आणि पाईपा त्यानं टाकायला लागल्यात पाणी सोडायला. आज 2-3 दिवस माझं तर खूप धावपळ होणार आहे. आणि त्याने आल्यावर त्यांचा नाश्ता, चहा, पाणी सगळं बघायचं. त्यांचं त्यांनी डबा आणलेला असतात, कारण मी पण जरा थोडाफार स्वयंपाक करायला लागतोय. आमचं पण द्यायला पाहिजे त्यांना. चला इकडं ऊस पण तोडा लागल्यात आणि पाणी सोडल्यात आणि ऊस पण लावा लागल्यात. काम जोरात चाललेलं आहे. आणि इकडं त्याला चहा देऊन आलं आणि नाश्त्यासाठी इथं बघा उपीट करायला लागलो आहे. रवा भाजून घेतलेला आहे. 1 किलोभर रवा आहे आणि आता हे पण चुलीवरच करायचं. चला इकडं कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, शेंगदाणा, कढीपत्ता सर्व टाकून घेतलेलं आहे आणि मस्त फोडणी देऊन पाणी उकळल्यावर रवा टाकलेला आहे. मस्त पातेलं भरून उपीट झालेलं आहे. चला आता त्यांच्यासाठी उपीट नेतो. ऊन तर केवढं पडलेलं आहे बघा. तसंच बाहेर असं उन्हाचा चटका बसायला लागला तेवढं ऊन पडलेलं आहे. ताटं प्लेटं घेतलं, बुट्टी ठेवून गरम गरम आहे म्हणून डोक्यावर घेऊन चाललेलो आहे. त्याला सर्वांना उपीट वाढून दिलेलं आहे. खायला लागल्यात. एकेकांचं झालेलं आहे. आणि इकडं ऊस पण पाला काढायचा आहे ऊसाचं वरचं. आम्ही पण काढायला लागलो आहे. आणि माझं काम अजून धुणं धुवायचं आहे लाईट आल्यावर. इकडं ऊस तोडायला लागल्यात. तसं पाला काढून एक एक ढीग करायचं आहे. बाबा पण न्यायला लागल्यात आणि बाकीचे सगळं पण नेऊन जाग्यावर टाकायचं आणि ते सरीवर ते ऊस टाकून ते कट करून असं लावा लागल्यात. इकडं मी पण करायला लागलो आहे. घरातलं पण काम आवरून आणि ह्यांच्या संग पण थोडंफार करायला लागलो आहे. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. मी पण हे काम पहिल्यांदाच करायला लागले रानात आणि मला पण आता सवय होते. काय करायलाच पाहिजे. आणि त्याने बायका कसं करायला लागल्या त्यांच्याकडे बघून आणि त्यांनी कसं करायला लागल्या ते बघूनच मी पण करायला लागलो आहे. चला आता पाणी आलेलं आहे. घराकडे चाललो आहे. इकडे पाणी सोडल्यात बघा. इकडे एक मोटर आहे आणि शेजारचं त्यांचं एक बोर आहे. त्यांचं पण पाणी घेतलेलं आहे. लाईट आल्यावर ते पाणी सोडलेलं आहे. मी पण पाणी भरवायचं आहे आणि धुणं पण धुवायचं आहे म्हणून चाललेलं आहे. चला धुणं धुवून आवरूसपर्यंत माझं 4 वाजला आता आणि संध्याकाळचा चहा. तर 4-4:30 वाजलेला आहे. धुणं धुवून पाणी भरून होईपर्यंत वाजलं 4. मग ते त्यांना आणि परत चहा दिलं आणि आता 6 वाजलेला आहे. त्यांनी चाललेलं आहेत. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा.